विष्णू त्याच्या आर्थिक सल्लागाराशी फोनवर बोलत होता. सध्या मार्केट खाली येतंय, त्यामुळे शेअर्समध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल, असं आर्थिक सल्लागार विष्णूला म्हणाला. पण कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आणि या शेअर्समध्ये किती रिटर्न मिळेल, असा प्रश्न विष्णूने आर्थिक सल्लागाराला विचारला. त्यानंतर विष्णू आणि विपुल या संदर्भात चर्चा करत होते. मला एका आर्थिक सल्लागाराचा फोन आला होता. तो मला काही शेअर्सची लिस्ट पाठवणार आहे. त्या शेअर्समध्ये खूप चांगलं रिटर्न मिळेल असं तो सांगत होता, असं विष्णू विपुलला म्हणाला. अरे विष्णू, पण हा आर्थिक सल्लागार खरंच चांगला आहे का? सध्या अशा अनेक आर्थिक सल्लागारांचे फोन येतात, पण यापैकी खूप कमी लोक विश्वास ठेवण्यालायक असतात, असं विपुल विष्णूला सांगतो. पण मग आर्थिक सल्लागार चांगला आहे का नाही हे कसं ठरवायचं, असा प्रश्न विष्णूला पडला आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कष्टाने कमवलेला पैसा गुंतवता, तेव्हा तुमच्या मनात अनेक प्रश्न असतात. उदाहरणार्थ, आपण कुठे गुंतवणूक करावी? शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, FD सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण कोणत्या ॲसेटमध्ये आपल्याला चांगला रिटर्न मिळेल? तसेच कोणत्या ॲसेटमध्ये गुंतवणूक सुरक्षित राहील? कोणता ॲसेट चांगला आहे यावर आपण बराच विचार करतो. पण आपला आर्थिक सल्लागार चांगला आहे का नाही, किंवा चांगला आर्थिक सल्लागार कसा शोधायचा याचा आपण विचार करत नाही. आर्थिक सल्लागार का महत्त्वाचा आहे आणि त्याची निवड करताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे ते आता जाणून घेऊया. आर्थिक किंवा गुंतवणूक सल्लागाराचं काम तुमचं आर्थिक जीवन सोपं बनवणं आहे. तो तुमची कमाई, खर्च आणि आर्थिक उद्दिष्ट समजून घेऊन तुमचं आर्थिक नियोजन करतो. तुमची गुंतवणूक मॅनेज करतो, जेणेकरून तुम्हाला हा त्रास टाळता येईल. आर्थिक सल्लागार तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचं मूल्यांकन करतो, त्यानुसार गुंतवणुकीची निवड करतो आणि तुमचे आर्थिक उद्दिष्ट लवकरात लवकर कसे साध्य होतील त्याकडे लक्ष देतो. खरं तर वित्तीय सल्लागार तुमच्या आर्थिक जीवनात मार्गदर्शक किंवा प्रशिक्षकाची भूमिका बजावतो. आपल्याला खरंच आर्थिक सल्लागाराची गरज आहे का, हे आधी आपल्याला ठरवावं लागेल. तुमचं फायनान्समध्ये शिक्षण झालं असेल आणि गुंतवणुकी संदर्भात तुमच्याकडे सखोल माहिती असेल, तर तुम्ही गुंतवणुकीचे निर्णय स्वतः घेऊ शकता. तुमच्याकडे नॉलेज आहे पण वेळ नसेल, तर मात्र तुम्हाला चांगला आर्थिक सल्लागार शोधावा लागेल. तुम्हाला फायनान्स संदर्भात काहीच माहीत नसेल, तर तुमच्यासाठी आर्थिक सल्लागार खूप महत्त्वाचा आहे. आर्थिक सल्लागार किंवा सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर गुंतवणूक किंवा आर्थिक नियोजनासाठी किती शुल्क आकारतात, हा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात असतो. कि फाइनेंशियल एडवाइजर जो है वो सेबी रजिस्टर्ड इन्वेस्टमेंट एडवाइजर होता है. वो अपनी सर्विस देने के लिए फी चार्ज करता है और ये फी एक फिक्स्ड रुपी अमाउंट भी हो सकता है पर एनम, या फिर ये एक एसेट साइज का परसेंटेज भी हो सकता है. तो रेगुलेशंस के हिसाब से एक फाइनेंशियल एडवाइजर मैक्सिमम 1.25 लाख रुपीस का फी चार्ज कर सकता है पर एनम, या फिर मैक्सिमम 2.5% ऑफ द पोर्टफोलियो वैल्यू चार्ज कर सकता है. आपल्या देशात आर्थिक सल्लागारांचा एकच प्रकार आहे, ज्याला सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार किंवा RIA म्हणतात. नियमानुसार लोकांचं आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक व्यवस्थापन करण्याचा अधिकार केवळ सेबी RIA लाच आहे. याशिवाय जो कोणी गुंतवणुकीचा सल्ला देतो तो उत्पादन विक्रेता आहे आणि तो ग्राहकाकडून पैसे घेऊ शकत नाही. जर एखादी व्यक्ती आर्थिक सल्लागार असल्याचा दावा करत असेल, तर त्याच्याकडे सेबी नोंदणी असणं आवश्यक आहे. तुम्ही त्याचा रजिस्ट्रेशन नंबर विचारा आणि सेबीच्या वेबसाईटवर तपासा. सध्या देशात 1307 गुंतवणूक सल्लागार सेबीकडे नोंदणीकृत आहेत. आजकाल अनेक ॲप्स आणि वेबसाईट्स उपलब्ध आहेत जे लोकांना गुंतवणुकीशी संबंधित सल्ला देतात, गुंतवणुकीसाठी मदत करतात. हे पोर्टल कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, ते RIA पेक्षा कसे वेगळे आहेत, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही या ॲप्सद्वारे कोणत्या लोकांसाठी गुंतवणूक करू शकता हे आमच्या तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. आजकल बहुत सारे ऐप्स हैं या वेबसाइट्स हैं जहाँ पे इन्वेस्टमेंट मैनेजमेंट बहुत आसान हो गया है, जिसको हम DIY मॉडल के थ्रू एग्जीक्यूट कर सकते हैं. मतलब अगर आप खुद ही अपनी कोई इन्वेस्टमेंट करना चाहते हैं और उस वेबसाइट पे या ऐप में कुछ रिकमेंडेशंस हैं, तो आप झट से अपनी इन्वेस्टमेंट प्लानिंग शुरू कर सकते हैं. ऐसे प्लेटफॉर्म्स को रोबो एडवाइजरी प्लेटफॉर्म बोलते हैं, जहाँ पे बहुत ही फंडामेंटल प्लानिंग के एस्पेक्ट्स दिए जाते हैं और बहुत ही सिंपल इन्वेस्टमेंट डिसीजंस भी एग्जीक्यूट किए जाते हैं. जिन लोगों को ज़्यादा कॉम्प्लेक्सिटी अपने पोर्टफोलियो में नहीं रखनी है, वो रोबो एडवाइजरी प्लेटफॉर्म को यूज़ कर सकते हैं. हालांकि इसमें ह्यूमन इंटरवेंशन कम रहता है, तो जो डीपर कॉन्वर्जेशंस होती हैं या जो गोल प्लानिंग की
डेप्थ चाहिए होती है वो एक ह्यूमन एडवाइजर के साथ ही अचीव होती है। लेकिन अगर आपकी सिंपल रिक्वायरमेंट है तो आप रोबो एडवाइजरी प्लॅटफॉर्म से अपनी प्लॅनिंग कर सकते हैं। आर्थिक सल्लागार निवडण्याची पहिली पायरी म्हणजे 4 ते 5 सल्लागारांना भेटणं आणि त्यांचा RIA नोंदणी क्रमांक तपासणं। त्यांच्याकडे जितका अधिक अनुभव असेल तितका चांगला। आर्थिक सल्लागाराला किमान 5 वर्षांचा अनुभव असावा। त्याने थेट ग्राहकाकडून शुल्क आकारलं पाहिजे। क्लायंटच्या गुंतवणुकीवर कमिशनच्या स्वरूपात कमाई त्याने करू नये। जर त्याने ग्राहकाकडून पैसे नाही घेतले तर त्याचा कल कमिशन वाढवण्याकडे असेल। आर्थिक सल्लागाराची विश्वासार्हता जाणून घेण्यासाठी त्याच्याकडे असणाऱ्या सध्याच्या ग्राहकांशी बोललं पाहिजे। तो TV, डिजिटल किंवा प्रिंट मीडियामध्ये दिसल्यास त्याची विश्वासार्हता वाढते। तसेच तो आर्थिक नियोजन करून गुंतवणूक हाताळेल की फक्त आर्थिक नियोजन करेल की फक्त गुंतवणूक व्यवस्थापन करेल हे देखील बघितलं पाहिजे। तुमची गरज काय आहे आणि आर्थिक सल्लागार त्या गरजा कशा पूर्ण करणार आहे याची माहिती घ्या। समजा गुंतवणूक सल्लागाराने चुकीचा सल्ला दिला तर तक्रार कुठे केली जाऊ शकते आणि त्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होईल हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। कोई इन्वेस्टर या कोई कस्टमर फील करता है कि उसको गलत सलाह मिली, उससे उसका नुकसान हुआ है और उससे बेनिफिट नहीं मिला, तो वो उस एडवाइजर की, फाइनेंशियल एडवाइजर की शिकायत, जो कि रजिस्टर्ड इन्वेस्टमेंट एडवाइजर होना चाहिए, वो एक सेबी के पोर्टल होता है जिसको बोलते हैं स्कोर्स पोर्टल, SCORES, वहाँ पे वो उनके खिलाफ शिकायत कर सकता है और स्कोर्स की टीम उस कंप्लेंट को एनालाइज करती है और एडवाइजर के साथ बात करती है और उस कंप्लेंट की एक नेक्स्ट स्टेप निकलता है उनकी म्यूचुअल कॉन्वर्जेशन से, और उसके बाद जो स्कोर्स की टीम होती है वो रेगुलेटर को इन्फॉर्म करती है और उसके बाद रेगुलेटर उस एडवाइजर के खिलाफ एक्शन। चुकीचा आर्थिक सल्लागार निवडणं म्हणजे तुमचा मेहनतीने कमवलेला पैसा चुकीच्या हातात सोपवणं। यामुळे तुम्हाला खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं। आर्थिक उद्दिष्ट पूर्ण न होण्याचा धोकाही असतो, कारण सल्लागार तुमच्यापेक्षा स्वतःच्या फायद्याबद्दल बोलत असतो। आजकाल सोशल मीडियावर अनेक फिन इन्फ्लुएन्सर आहेत जे लोकांना शेअर्स, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या टिप्स देत आहेत। सेबीने अशा नोंदणी नसलेल्या सल्लागारांवर कडक कारवाई केली आहे। सेबीने त्यांना फादर ऑफ चार्ट असे नाव दिले। चॅनल चालवणाऱ्या नसरुद्दीन अन्सारी यांच्यावर सेबीने बंदी घातली आहे आणि फॉलोअर्सकडून जमा केलेले 17 कोटी रुपये परत करण्याचे आदेश दिलेत। गुंतवणूकदारांना अशा नोंदणी नसलेल्या सल्लागारांपासून दूर राहण्यास सांगण्यात आलंय। PR सुंदर यांच्यावर देखील काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती। विष्णू, आता तुला समजलं असेल की गुंतवणुकीच्या टिप्स देणारा प्रत्येक व्यक्ती आर्थिक किंवा गुंतवणूक सल्लागार असेलच असं नाही, असं विपुल विष्णूला सांगतो। विपुल, तू माझे डोळे उघडलेस। मी आता माझ्या सल्लागाराशी बोलून तो सेबी नोंदणीकृत आहे का नाही ते तपासतो, तसेच त्याच्याकडे किती अनुभव आहे तेही बघतो, असं विष्णू विपुलला म्हणाला।